आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। परभणी जिल्ह्यात नवीन उद्योग आणले जातील। मंत्री डॉक्टर उदय सामंत। शेतकरी हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे। तो अन्नदाता आहे। त्यांना काही कमी पडू देणार नाही। बळीराजाच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध आहे। परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन उद्योग आणले जातील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले। परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल अशी ग्वाहीही डॉक्टर सामंत यांनी दिली। महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा परभणी आणि संजीवनी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित परभणी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन आज दिनांक 14 फेब्रुवारी शुक्रवार रोजी डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमास आमदार राजेश विटेकर, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, संजीवनी मित्र मंडळाचे आनंद भरोसे आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी नागरिक उपस्थित होते। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे असे कौतुक करून डॉक्टर सामंत म्हणाले की देशाने दखल घ्यावी असे प्रदर्शन आहे। कृषी प्रदर्शनाचा हा उपक्रम पुढेही असाच सुरू ठेवावा। शेतकऱ्यासाठी असे प्रदर्शन उपयुक्त ठरतात। अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरावी। शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये। शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील। परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते। संरक्षण विभागाला सुमारे 1 लाख टन कापसाची आवश्यकता असते। त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील कापूस खरेदी करून त्यांना दिला जाईल। आनंद भरोसेंच्या नेतृत्वाखाली गेली 5 वर्ष हा कृषी संमेलनाचा कार्यक्रम होतोय। मला असं वाटतं की त्यांनी 4 वर्ष जो कार्यक्रम घेतला होता, आदर्शवत असा कार्यक्रम घेतला होता, म्हणून यावर्षी शासनानं त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येतो। खरं तर प्रक्रिया उलटी असते की शासन आम्ही कोणाला तरी बरोबर घेत असतो। तर इतकं चांगलं प्रदर्शन कृषी संमेलन आनंदजींच्या माध्यमातून या परिसरामध्ये होतंय आणि संस्था नुसती स्वतःसाठी चालवायची नसते, तर त्याचा विनियोग हा शेतकऱ्यांना देखील झाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे। या भूमिकेतनं आनंदजींनी घेतलेलं हे शेतकरी कृषी संमेलन हे फार मोठं आहे। आमच्या दृष्टीने देखील त्याचा आदर आहे। गौण खनिज माफियाची ATS मार्फत चौकशी करण्याची मागणी। जिंतूर तालुक्यातील सावडी बुर्द व गणेशनगर तांडा येथील 50 बरास गौण खनिजाची रॉयल्टी महसूल विभागाकडून घेतली जात आहे। मात्र 50 बरासपेक्षा जास्तीचे उत्खनन होत आहे असे निवेदन शरद चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे व ATS मार्फत मोजणी करण्यात यावी व चौकशी दरम्यान जे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात यावी। सदरील सावडी बुर्द व गणेशनगर तांडा येथील संबंधितांना लक्षात आणून दिली आहे, पण ते आम्हालाच उलट बोलत आहे की त्यांना रितसर परवानगी रॉयल्टी दिलेली आहे, परंतु तेथे 50 बरासपेक्षा अधिकचे गौण खनिजाचे उत्खनन होत आहे। त्यांना नोट कॅमेऱ्यातील फोटो पण दाखविले आहे, तरी पण ते संबंधितावर कारवाईसाठी धजावत नाही, उलट त्यांना अभय देत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी ATS मार्फत मोजणी करावी व कामात कसूर करणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करावी, नसता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। ऑटो दुचाकीच्या अपघातात दुचाकी सवाराचा मृत्यू। गंगाखेड तालुक्यातील पालम रस्त्यावर छोटा हत्ती ऑटो व दुचाकीची समोरासमोर अपघात होऊन अपघातात दुचाकी सवाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 14 फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली। गंगाखेड येथून मरडसगाव मार्गे नांदेडकडे जाणाऱ्या मालवाहू ऑटो क्रमांक MP 20 GB 5073 व पालम येथून मरडसगावच्या दिशेने येत असलेली दुचाकी क्रमांक MH 26 M 4480 दोघांचा पालम रस्त्यावर समोरासमोर अपघात झाला। अपघातात बालाजी परमेश्वर पांढरे या दुचाकी सवाराचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, पोलीस शिपाई शंकर गायाड, पालम येथील 108 रुग्णवाहिकेचे चालक राजाराम लांडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या जखमीला गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले।
या प्रकरणी मयताचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उर्सानिमित्त बॉडी बिल्डिंग स्पर्धेत शोएब खान विजेता। हजरत सय्यद शाह तुराबुल हक दर्गा उर्सानिमित्त परभणी जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष गुलमीर खान यांच्या वतीने मराठवाडा बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील बॉडी बिल्डरांनी सहभाग नोंदवून विविध स्वरूपाचे सौम्य पदक पटकावले। या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत परभणी शहरातील मदिना नगरात राहणाऱ्या शोएब खान शरफुल खान यांनी प्रथम गोल्ड मेडल, सुवर्ण पारितोषिक पदक पटकावून रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल मदिना नगरातील अब्दुल मोईज मित्र मंडळाच्या वतीने सोहेल खान यांचा ढोल ताशे वाजत गाजत पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हाजी जफर खान यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अब्दुल मोईज, फेरोज बेग, सय्यद रफीक पेडगावकर, सय्यद दादन, इरशाद खान, शरफुद्दीन खान, फैसल कुरैशी, शेख फारूक, सोहेल खान, शेख अशफाक, सय्यद वाजेद, मोहसिन खान, हाजी सलीमसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती। नॅशनल टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघास चॅम्पियन ट्रॉफी। 38वी नॅशनल गेम्स उत्तराखंड येथील टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली। महाराष्ट्र प्रथम, तामिळनाडू द्वितीय तर वेस्ट बंगाल तृतीय क्रमांक पटकावला। या यशाबद्दल भारतीय टेटे महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सरचिटणीस नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख प्राचार्य संजय शेटे, स्मिता शिरोडे, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन अध्यक्ष प्रवीण लुंकंड, सरचिटणीस यतीन टिपणीस, प्रकाश तोडपुडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। वीज पुरवठा समस्याबद्दल सेलू अभियंता यांना निवेदन। सेलू शहरातील राजमहोल्ला व पारदीवाडा भागात गेल्या अनेक वर्षापासून विजेची समस्या असून हनुमान मंदिरजवळ वडाच्या झाडाला चिटकून विजेची तारे गेल्याने वडाच्या झाडावर वानर दररोज हैदोस घालत असल्याने राजमहोल्ला व पारदीवाडा भागात वारंवार विविध पुरवठा खंडित होत असल्याने राजमहोल्ला व पारदीवाडा भागातील नागरिक विजेच्या लपंडावाने त्रस्त झाले आहे। शेवटी विजेच्या समस्येला कंटाळून राजमहोल्ला व पारदीवाडा भागातील नागरिकांनी आज दिनांक 14 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सेलू महावितरण कार्यालयात अभियंता यांना वीज दुरुस्तीची मागणी निवेदनाद्वारे केली आहे। दिलेल्या निवेदनावर सय्यद मकसूद, भारत पवार, मुफीस फारुखी, अमोल साडेगावकर यांच्या स्वाक्षरी आहे। येत्या काही दिवसात राजमहोल्ला व पारदीवाडा भागातील वीज समस्या दुरुस्त करून देण्याचे आश्वासन अभियंता मंत्री यांनी निवेदनकर्त्यांना दिले। परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।